महाराष्ट्रामध्ये HMPV आजाराची धडक। नागपूरमध्ये आढळले HMPVचे 2 रुग्ण। 2 लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, मात्र काळजीचं कारण नसल्याचं डॉक्टरांकडून स्पष्ट। दोन्हीही मुलं ठणठणीत। दिल्ली विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं। 5 फेब्रुवारीला मतदान, तर 8 फेब्रुवारीला निकाल। अरविंद केजरीवालांची प्रतिष्ठा पणाला। मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही, धनंजय मुंडे यांनी केलं स्पष्ट। मुंडे आणि अजित पवार भेटीनंतरच्या चर्चांना पूर्णविराम। अभिनेता सलमान खानच्या घराच्या सुरक्षेमध्ये वाढ। बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खान आणि कुटुंबियांच्या सुरक्षेसंदर्भात गंभीरतेने विचार। घराला बुलेट प्रूफ खिडक्या बसवल्याची ही माहिती। संतोष देशमुखांचे कुटुंबीय आणि सुरेश धस आज मुख्यमंत्र्यांची घेणार भेट। वाल्मिक कराडवर हत्येच्या गुन्ह्यासह कठोर कारवाईची मागणी, तर उज्ज्वल निकमांच्या विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीचा सुद्धा आग्रह। संभाजीनगर ऑनर किलिंग प्रकरणी आरोपीचे एक्सक्लुझिव्ह फुटेजेस पुढारी न्यूजच्या हाती। बहिणीच्या प्रेमाला विरोध असल्यानं चुलत भावाने डोंगरावरून खाली ढकललं। डोंगरावरून पळ काढताना आरोपी ऋषिकेश कॅमेऱ्यामध्ये कैद। नाशिकमध्ये मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असताना आई वडिलांची आत्महत्या। शहा दाम्पत्याच्या आत्महत्येनं खळबळ, मात्र कारण अद्याप अस्पष्ट। टोरस कंपनी फसवणूक प्रकरणी एकाला अटक, दोघांचा शोध सुरू। कंपनीकडून गुंतवणूकदारांची कोट्यावधींची फसवणूक। 1 एप्रिलपासून राज्यामधील सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण